नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो माझा व्हिडिओ आहे तो बँकिंग विषय आहे की माझं असं म्हणणं आहे की आपली जी बँकिंग व्यवसाय आहे किंवा भारताचं जे अर्थशास्त्र आहे, भारताची जी इकॉनॉमिक्स आहे, हे इकॉनॉमिक्स हे गोल्ड बेस्ड बनवलं पाहिजे. गोल्ड बेस्ड इकॉनॉमिक्स ही नवीन कन्सेप्ट मी मानतोय. गोल्ड बेस्ड इकॉनॉमी ही जी कन्सेप्ट आहे इट शुड बी फॉलोड बाय द RBI. बघा कसं आहे माहिती आहे का, अमेरिका हेचं जे चलन आहे, भारत स्वतंत्र झाला तेव्हा $1 असा रेशो होता. रिझर्व्ह बँकच्या महापराक्रमी रिझर्व्ह बँकमुळे आज रुपयाची व्हॅल्युएशन अतिशय कमी झालेली आहे. त्याला 100% RBI जबाबदार आहे असं बोलता येणार नाही, पण ती RBIची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ती कुणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे? RBIची. तर RBIने गोल्ड बेस्ड बँकिंग सिस्टीम किंवा गोल्ड बेस्ड इकॉनॉमी बनवावी. म्हणजे काय होणार की करन्सी महागाई दूर होऊ शकते. RBIने किंवा भारत सरकारने रुपयाची किंमत, सोन्याची किंमत बदलणार नाही अशा पद्धतीने, सोन्याच्या किमतीवर आर्टिफिशियल इफेक्ट होणार नाही अशा पद्धतीने त्यांनी सोन्याची खरेदी केली पाहिजे, सोन्याचा स्टॉक वाढवला पाहिजे. आणि दुसरी मला गोष्ट सांगायची आहे की सोन्याच्या करन्सी यांचा जो संबंध आहे तो न्यूटनचा जो कॅल्क्युलस आहे किंवा लायब्निजचं जे कॅल्क्युलस आहे त्याच्यामध्ये लिमिट h/0 sin h/h इज इक्वल टू 1 हा जो रेशो आहे हा एक आयडियलिस्टिक रेशो आहे. आणि या रेशोला बेस मानून नंतरचा रेशो कसा क्रिएट झाला पाहिजे हे म्हणजे कॅल्क्युलसचा उपयोग त्यांनी करन्सी मॅनेजमेंटमध्ये केला पाहिजे असं माझं मत आहे. याविषयी मी डिटेलमध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड याच्यामध्ये फिजिक्सचा, कॅल्क्युलसचा, इकॉनॉमिकचा, करन्सी मॅनेजमेंटचा, फायनान्स सेक्टरचा, बँकिंग सेक्टरचा काय संबंध आहे हे त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. तर वाचकांनी ते पुस्तक वाचावं आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात. RBIने माझ्या मताची दखल घ्यावी की त्यांनी सोन्याचा स्टॉक वाढवावा, कारण भारत सर्वात मोठा सोन्याचा स्टॉकिस्ट होता. पहिल्या महायुद्धानंतर, दुसऱ्या महायुद्धानंतर, त्याच्या अगोदर जे काही भारत देशावर परदेशी आक्रमण झालेले आहेत त्याच्यातून हा सगळा स्टॉक फॉरेनला गेलेला आहे. आणि पहिल्या महायुद्धाच्या काळात, दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये हा ब्रिटनकडनं, फ्रान्सकडनं हा संपूर्ण स्टॉक अमेरिकेने पळवलेला आहे. आणि अमेरिका आता एक आंतरराष्ट्रीय करन्सी किंवा एक सुपर पॉवर म्हणून आज संपूर्ण दुनियेला लीड करतोय. त्याच्यामध्ये त्यांची गोल्ड बेस्ड इकॉनॉमी आहे हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लक्षात घेतलं पाहिजे. तर तुम्ही हे पुस्तक वाचा आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.